घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांबाबत विनापरवानगी निदर्शनं केल्याचा ठपका ठेवत पोलिसांच्या तक्रारीनंतर जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या 12 सदस्यांच्या विरुद्ध कासारवडली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घोडबंदर रस्त्यावरील अवजड वाहतुकीसाठी एक मार्ग तयार करून वेळ निश्चित करा, कोंडीतून घोडबंदर वासियांना दिलासा द्या, याबाबत हातामध्ये पोस्टर घेऊन घोडबंदर रोड फोरमच्या सदस्यांनी विनापरवाना गायमुख चौपाटीजवळ निदर्शनं केली होती। शिवाय मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी पोलिसांनी म्हटलं आहे। यावरून पोलीस जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमच्या 12 सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या संदर्भात जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या सदस्यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे। घोडबंदर वासियांची वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी, एकंदरीतच नागरिकांना दिलासा देण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि गायमुख चौपाटीजवळ केलेल्या निदर्शनामुळे कोणत्याही वाहतुकीला किंवा कोणत्याही नागरिकांना अडथळा किंवा त्रास न होता आम्ही निदर्शने केली, तरी सुद्धा पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केलाय। मग राजकीय नेते मंत्र्यांना काळे झेंडे दाखवतात, सरकार विरोधात आंदोलन करतात, त्यांच्यावर का कारवाई करत नाही असा आरोप देखील या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। तर आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार असून आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी चालेल, पण आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू असा निर्धार या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। यावेळी नितीन पाटील आणि ॲडव्होकेट राधिका राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे। मी ॲडव्होकेट राधिका प्रकाश राणे, माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय, FIR झाली आहे। आम्ही शांततेपूर्ण आंदोलन केलं आणि आमच्यावर FIR दाखल झाली आहे। ह्या त्याच तारखेचं 21 तारखेलाच एका राजकीय पक्षाचे युवा मोर्चा यांनी विरोधी पक्ष नेता, जो एक संविधानिक पद आहे, त्याला काळे झेंडे त्यांना दाखवलं आणि त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला। तर त्यांना नवघर पोलीस, आम्हाला माझ्या सूत्रांकडून कळलं की त्यांना नवघर पोलीस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट, त्यांना कांदे पोहे दिले गेले, मिसळपाव दिलं गेलं, चहा कॉफी आणि एसीच्या खोलीत बसवलं गेलं। मग आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये हा फरक आणि भेदभाव कशाला, हा माझा प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला, की ते काय एलिट अपर क्लास लोक आहेत, सत्तेधारी आहेत का, कोण आहेत ते? का कायदा सर्वांसाठी समान नाहीये का? आम्ही शांततेपूर्ण आंदोलन केलंय, फक्त बॅनर घेऊन उभे आहेत आणि ह्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांच्यावर FIR तर दूरची गोष्ट आहे, त्यांना एवढी VIP ट्रीटमेंट देण्याचा मागचा कारण काय आहे? कुठला राजकीय दबाव होता का, काय होतं? हे माझा प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला। इतना ज्यादा